जपानमध्ये उन्हाळ्याच्या सुरुवातीला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मिळायला लागतात. त्यातलीच ही एक भाजी आहे हागुरा उरी. देठाकडचा आणि खालचा भाग कापून घेतला आहे. आता ही भाजी सोलून घ्यायची आणि चिरायची. आतमध्ये खूप बिया आहेत, त्या सगळ्या काढून टाकायच्या. त्यानंतर ही बारीक चिरून घ्यायची. एकीकडे कढई तापायला ठेवायची. तापलेल्या कढईमध्ये तेल घातलं, मेथ्या घातल्या थोड्याशा, मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, हळद, चिरलेली भाजी घालायची, व्यवस्थित परतत राहायचं. आता यामध्ये भाजलेल्या दाण्यांचा कूट, गोडा मसाला, तिखट, मीठ, थोडासा गूळ, आंबटपणासाठी एखादं आमसूल किंवा चिंच पण चालेल. इथे मी आमसूल घालते. या भाजीवर आता झाकण ठेवायचं आहे आणि झाकणात थोडंसं पाणी घालायचं. 10 मिनिटं भाजी चांगली वाफवून घ्यायची. या भाजीला अंगचंच पाणी खूप असल्यामुळे त्याच पाण्यामध्ये ही भाजी बऱ्यापैकी शिजलेली दिसतीये. परत एकदा झाकण ठेवायचं. 5 मिनिटानंतर परत उघडून बघायचं. भाजी पूर्ण शिजलेली दिसतीये. आता गॅस बंद करायचा, कोथिंबीर घालायची. या भाजीची चव घोसावळ्याच्या भाजीसारखी लागते. आकारानं बऱ्यापैकी मोठी असलेली ही भाजी जेव्हा करून तयार होते तेव्हा जेमतेम 2च माणसांना पुरेल इतपत होते.